नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 4 मापन महत्व मापन उपघटक 1 लांबी वस्तुमान धारकता व्यवसाय 22 प्रश्न पहिला 7.25 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर। विद्यार्थी मित्रांनो 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। मग 7 मीटर बरोबर किती होणार, तर 7 मीटर बरोबर 700 सेमी। आपल्याला विचारलंय 7.25 मीटर आणि मित्रांनो पाव मीटर। मग आता या ठिकाणी पाव मीटर म्हणजे किती होणार, 1 मीटर म्हणजे 100 सेमी। मग 1 मीटरचा पाव भाग म्हणजे किती होणार, तर 25 सेमी। पाव मीटर बरोबर 25 सेमी म्हणजे 7 मीटर आणि पाव मीटर म्हणजे किती होणार, तर 7.25 म्हणजे 7 मीटर म्हणजे 700 सेमी आणि पाव मीटर म्हणजे 25 सेमी। दोघांची जर बेरीज केली तर किती होणार, 725 सेमी म्हणजे 7.25 म्हणजे 725 सेमी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 725 सेंटीमीटर। प्रश्न नंबर 2 रोहन 3.70 किलोमीटर चालत 4.25 किलोमीटर सायकलने व 7 किलोमीटर 600 मीटर अंतर बसने गेला तर त्याने एकूण किती मीटर प्रवास केला। तर मित्रांनो रोहन या ठिकाणी चालत त्याने किती प्रवास केला, तर मित्रांनो 3 किलोमीटर आणि 70 या ठिकाणी 3.70 किमी म्हणजे किती होणार, 3 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर आणि 700 मीटर 3.700। त्यानंतर 4.25 किलोमीटर सायकलने। मग आता सायकलचा प्रवास किती आहे, तर सायकलचा प्रवास आहे 4.25 म्हणजे 3 किलोमीटर आणि 750 मीटर। त्यानंतर बसने किती प्रवास केलाय, तर मित्रांनो त्याचा बसचा प्रवास आहे 7 किलोमीटर आणि 600 मीटर। असा मिळून मित्रांनो त्याने किती प्रवास केला, तर या ठिकाणी 3.700 त्यानंतर 3.750 आणि 7.600। मित्रांनो या ठिकाणी आपण यांची बेरीज करणार म्हणजे 3 किलोमीटर आणि 700 मीटर, 3 किलोमीटर 750 मीटर, 3 किलोमीटर 600 मीटर, 0 5 5 6 त्रिक 18 19 आणि 20 हातचे आले 2 आणि या ठिकाणी 3 2 6 7 8 8 आणि 7 या ठिकाणी झाले 15। मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलाय, उत्तर आलं आपलं 15,050। तर किती मीटर प्रवास केला, तर मित्रांनो 15,050 मीटर प्रवास केला। 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, त्याप्रमाणे या ठिकाणी 15 किलोमीटर आणि 50 मीटर किंवा 15,050 मीटर एवढा प्रवास केला। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15,050 मीटर एवढा प्रवास केला। प्रश्न नंबर 3 खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा। मित्रांनो अयोग्य म्हणजे चुकीच्या जोडीचा आपल्याला पर्याय शोधायचा आहे। त्यासाठी पर्याय क्रमांक अ आहे 7 मीटर म्हणजे 700 सेमी। मित्रांनो 1 मीटर म्हणजे 100 सेमी, 7 मीटर म्हणजे 700 सेमी, पर्याय क्रमांक अ बरोबर आहे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब। आता 5 किमी म्हणजे 5 किलोमीटर म्हणजे 500 मीटर। मित्रांनो नाही, 5 किलोमीटर म्हणजे 5000 मीटर, कारण की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, मग 5 किलोमीटर म्हणजे 5000 मीटर। पर्याय क्रमांक 2 ची जोडी मित्रांनो अयोग्य आहे, चुकीची आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक आहे क अर्धा लिटर म्हणजे 5000 मिली। मित्रांनो नाही, 1 लिटर म्हणजे 1000 मिली, मग अर्धा लिटर म्हणजे 500 मिली, मग पर्याय क्रमांक क सुद्धा चुकीचा आहे। आणि त्यानंतर सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक ड। तर मित्रांनो 2 हेक्टोमीटर बरोबर 200 मीटर। तर या ठिकाणी मित्रांनो हेक्टोचं जर आपल्याला डेकामध्ये रूपांतर करायचं असेल म्हणजे 2 हेक्टोमीटर त्याचं डेकामीटरमध्ये रूपांतर केलं तर 20 डेकामीटर होणार आणि 20 डेकामीटरचं मीटरमध्ये रूपांतर केल्यानंतर 200 मीटर होणार। म्हणजे 2 हेक्टोमीटर म्हणजे 200 मीटर। पर्याय क्रमांक 4
मित्रांनो बरोबर आहे. मग आता आपल्याला प्रश्न विचारला आहे, अयोग्य जोडीचा पर्याय ब आणि क हे अयोग्य आहेत. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ब आणि क हे अयोग्य जोडी आहे. प्रश्न नंबर 4, समान अंतरावर असणाऱ्या 15 झाडांना एकत्र दोरीने बांधण्यासाठी 140 मीटर दोरी लागते. तर तेवढ्याच अंतरावर असणाऱ्या 10 झाडांसाठी किती मीटर दोरी लागेल? तर मित्रांनो या ठिकाणी समान अंतरावर असणारे 15 झाडं आहेत आणि त्यांना दोरीने एकत्र बांधण्यासाठी 140 मीटर दोरी लागते. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे 2 झाडं आहेत आणि 2 झाडांना या ठिकाणी एकच दोरी या ठिकाणी बांधते. बरोबर आहे. म्हणजे एकदा एका ठिकाणी जर आपण 2 झाडांना या ठिकाणी एकाच ठिकाणी आपण बांधू शकतो. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे जर आपण 15 झाडं घेतले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, तर मित्रांनो किती ठिकाणी बांधावं लागणार आहे आता आपल्याला? तर या ठिकाणी 14 ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 ठिकाणी बांधावं लागतंय. म्हणजे मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार? 140 भागिले जर आपण 14 केलं तर मित्रांनो उत्तर किती येणार आहे? तर उत्तर येणार आहे 10. आणि त्याच प्रकारे तेवढ्याच अंतरावर असणाऱ्या 10 झाडांसाठी किती मीटर दोरी लागेल? तर मित्रांनो 10 झाडं. मग या ठिकाणी आपल्याला पुन्हा 10च्या ऐवजी किती घ्यावं लागणार आहे? 9 घ्यावं लागणार आहे. आणि 10 गुणिले जर आपण 9 केलं तर मित्रांनो किती येणार आहे? 90 मीटर. किती येणार आहे? तर 90 मीटर. बघा आता पर्याय क्रमांक 1 आहे 100 मीटर, पर्याय क्रमांक 2 आहे 90 मीटर, पर्याय क्रमांक 3 9000 किलोमीटर. तर मित्रांनो 90 मीटर म्हणजे 900 डेसिमीटर. मीटरचं या ठिकाणी डेसिमीटरमध्ये रूपांतर केल्यानंतर 1 शून्य या ठिकाणी वाढतो. म्हणजे मित्रांनो ब पण बरोबर आहे आणि ड पण बरोबर आहे. फक्त एकच समजून घ्या, 140 मीटर दोरी लागते 15 झाडांना एकत्र बांधण्यासाठी. तर या ठिकाणी आपण 14 घेतले, कारण की आपण किती ठिकाणी बांधलेलं आहे? तर मित्रांनो आपण या ठिकाणी 14च ठिकाणी थोडक्यात बांधलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 140 भागिले 14 उत्तर आलं 10. त्याच प्रकारे जे उत्तर आलं आहे 10, तर त्याला आपण काय केलं? 10 झाडांऐवजी या ठिकाणी आपण 9 घेतलं. म्हणजे 10 गुणिले 9 आलं 90 मीटर. म्हणजे उत्तर आहे ब आणि ड. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर ब आणि ड. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 ब आणि ड. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आणखीन एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे आपण या ठिकाणी प्रत्येक झाडातलं जे अंतर आहे ते किती आलं? तर 10 मीटर. मित्रांनो प्रत्येक झाडातलं अंतर या ठिकाणी किती आलेलं आहे? 10 मीटर. म्हणजे 140 भागिले 14 केलं तर उत्तर आलं 10 मीटर. मित्रांनो प्रत्येक झाडातलं अंतर 10 मीटर आलं. मग या ठिकाणी प्रत्येक झाडातलं अंतर आहे 10 मीटर आणि एकूणच झाडांची संख्या किती आहे मित्रांनो दुसऱ्या प्रश्नामध्ये? तर 10 झाडं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं किती वेळेस घ्यावं लागणार आहे? 10 झाडातलं अंतर 9 वेळेस घ्यावं लागणार आहे. 10 मीटर 10 मीटर 10 मीटर म्हणजे 10वी 9 किती येणार? 90 मीटर. हे समजून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि ड. प्रश्न नंबर 5, खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? मित्रांनो किती जोड्या बरोबर आहेत? पर्याय क्रमांक अ आहे 1 क्विंटल म्हणजे 1000 किलोग्रॅम. मित्रांनो 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम, म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा. पर्याय क्रमांक ब आहे 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम, सॉरी 100 किलोग्रॅम. मित्रांनो 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. म्हणजे पर्याय क्रमांक ब सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक आहे क. पाव किलोमीटर म्हणजे 250 मीटर. मित्रांनो 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, पाव किलोमीटर म्हणजे 250 मीटर. पर्याय क्रमांक क आहे बरोबर. त्यानंतर आहे सर्वात शेवटी पर्याय क्रमांक ड, 3 किलोग्रॅम म्हणजे 3000 ग्रॅम. मित्रांनो 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 3 किलोग्रॅम म्हणजे 3000 ग्रॅम. पर्याय क्रमांक ड सुद्धा आहे बरोबर. तर आपल्याला प्रश्न विचारला किती जोड्या बरोबर आहे? तर मित्रांनो 2 जोड्या बरोबर आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2. प्रश्न नंबर 6, 8 लिटर तेल बरोबर किती?
मित्रांनो 8 लिटर म्हणजे 8000 मिली, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 8 लिटर म्हणजे 8000 मिली. आपण म्हणतो मग आता पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 नाही. पण या ठिकाणी पुढच्या पर्यायांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. तर मित्रांनो 8 लिटर, आता लिटरचं जर आपल्याला डेसीमध्ये रूपांतर करायचं असेल तर 1 शून्य वाढतो. 8 लिटरचं डेसीमध्ये रूपांतर केलं तर 80 डेसिलिटर होणार, म्हणजे पर्याय क्रमांक ब सुद्धा बरोबर येतो. मग 80 डेसिलिटरचं आपल्याला जर सेंटीमध्ये रूपांतर करायचं असेल तर पुन्हा 1 शून्य वाढतो, म्हणजे 800 सेंटीलिटर होणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर येतो. मग 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे आणि 3 पण बरोबर आहे, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. प्रश्न नंबर 7, 35 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा 7 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे झाडे लावली असता किती झाडे लागतील? मित्रांनो 35 किलोमीटर अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये आपल्याला दुतर्फा झाडे लावायची आहे, म्हणजे दोनही बाजूला. मग आता 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, त्याप्रमाणे 35 किलोमीटर म्हणजे 35,000 मीटर. मित्रांनो 7 मीटर अंतरावर एक झाड लावायचं आहे, कारण की 35,000 झाले मीटर आणि 7 मीटर अंतरावर एक झाड लावायचं आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल. मित्रांनो 35,000 भागिले 7, तर 7 5 35, 35मधून 35 गेले, बाकी उरली मित्रांनो 0 आणि या ठिकाणी 3 शून्य येणार, 700 700 आणि 700, म्हणजे उत्तर आलं मित्रांनो 5000. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 5000 हे उत्तर कशाचं आलं, तर आपल्याला एकेरी जर झाडं लावायची असतील तर या ठिकाणी 5000 झाडे लावले जाणार आणि दुतर्फा जर झाडे लावायची असतील तर आणखी तेवढेच झाडे लावावे लागतील, कारण की 35 किलोमीटर एका बाजूने किती झाडं लागली 5000, म्हणजे उजव्या बाजूनं 5000 झाडं आणि डाव्या बाजूनं दुतर्फा लावायची आहे, डाव्या बाजूनं सुद्धा 5000च झाडे लावले जातील. तर मित्रांनो उत्तर किती होणार 10,000. पण मित्रांनो आपल्याला जे पहिलं झाड लावायचं आहे ते पहिलं झाड 1 मीटरपासून 7 मीटर अंतरावर आपण पहिलं झाड लावणार आहे. पण जी सुरुवात होते ना, म्हणजे यापासून सुरुवात झाली मित्रांनो आपली, असं आपण गृहीत धरलं. इथून आपली आहे सुरुवात आणि इथे आहे शेवट. म्हणजे तर पहिलं झाड मित्रांनो कुठून, इथून जर सुरुवात केली तर पहिलं झाड कुठं लागणार आहे 7 मीटर अंतरावर लागणार आहे पहिलं झाड. मग पहिलं झाड 7 मीटर अंतरावर लागेल तर सुरुवात जिथून करायची त्या ठिकाणी सुद्धा एक झाड लावावं लागणार आहे, म्हणजे पहिलं झाड मित्रांनो सुरुवातीच्या ठिकाणी लागेल. मग हे झालं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा सुरुवातीच्या ठिकाणी एक झाड लावावं लागणार आहे. म्हणजे मित्रांनो 10,000 मध्ये आपल्याला आणखीन जे सुरुवातीचे 2 झाडं आहेत ते या ठिकाणी मिळवावे लागतील. म्हणजे मित्रांनो उत्तर किती येणार आहे 10,002. म्हणजे किती झाडे लावली जातील तर 10,002. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10,002. प्रश्न नंबर 8, एका पेटीची उंची 45 सेमी आहे. मित्रांनो एका पेटीची उंची 45 सेमी आहे. एकावर एक ठेवलेल्या अशा 35 पेट्यांची उंची किती मी होईल, म्हणजे मिलीमीटर होईल. तर मित्रांनो उत्तर आपण या ठिकाणी मिलीमीटरमध्ये शोधणार आहोत. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं 1 सेंटीमीटर बरोबर मित्रांनो 10 मिलीमीटर. 1 सेमी म्हणजे 10 मी. मग आता 45 सेमी म्हणजे किती मिलीमीटर, तर या ठिकाणी 45 गुणिले जर आपण 10 केलं तर किती येणार 450. 45 सेमी म्हणजे 450 मिमी. म्हणजे थोडक्यात एका पेटीची उंची आहे 450 मिलीमीटर. तर अशा 35 पेट्यांची उंची आपल्याला मिलीमीटरमध्ये शोधायची आहे. म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी मित्रांनो 450 गुणिले 35 करणार, म्हणजे आपल्याला मिळेल आपलं उत्तर 5,005 5 5 25, हातचे आले 2, 5 चोक 20 आणि 2 22. त्यानंतर दशकाचा शून्य घेतला 3,003 3 5 15, हातचा आला 1, 3 चोक 12 आणि 1 13. या ठिकाणी करणार आपण बेरीज 5 5 आणि 2 7, 3 आणि 2 5 1. मित्रांनो उत्तर आलं 15,750 मिमी. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 15,750 मिलीमीटर. प्रश्न नंबर 9,
वस्तुमान मोजण्याचे खालीलपैकी कोणते एकक नाही? मित्रांनो, वस्तुमान मोजण्याचं म्हणजे थोडक्यात वस्तूचं वजन मोजण्याचं कोणतं एकक नाही? तर किलोग्रॅम हे मित्रांनो वस्तूचं वजन मोजण्याचं एकक आहे. मग किलोग्रॅममध्ये मोजतो आपण किंवा ग्रॅममध्ये मोजतो, आपण ग्रॅममध्ये सुद्धा मोजतो, म्हणजे किलोग्रॅम आणि ग्रॅम हे वस्तूचं वजन मोजण्याचं एकक आहे. मग लिटर आहे का? तर मित्रांनो नाही. लिटर हे धारकता म्हणजे थोडक्यात द्रव स्वरूपातल्या वस्तू मोजण्याचं एकक आहे. त्यानंतर मीटर, मीटर हे अंतर मोजण्याचं एकक आहे, ते वस्तुमान मोजण्याचं एकक नाही. तर वस्तुमान मोजण्याचे कोणते एकक नाही? क आणि ड हे एकक नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क आणि ड. प्रश्न नंबर 10. 12.75 मीटर तार 14 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? मित्रांनो 12.75 मीटर म्हणजे काय? 12 मीटर आणि 75 सेमी. तार आपण 14 ठिकाणी कापायची आहे. मित्रांनो एक तार आहे, आता ती जर आपण एक ठिकाणी कापली तर 2 तुकडे होतात. मग 14 ठिकाणी जर कापली तर या ठिकाणी किती तुकडे होणार आहेत? 15 तुकडे होणार आहेत, हे लक्षात असू द्या. मग आता 12.75 मीटर म्हणजे मित्रांनो 1275 सेमी. 1 मीटर म्हणजे 100 सेमी, 12 मीटर म्हणजे 1200 सेमी आणि त्यावर आहे 75 सेमी. या ठिकाणी बघा 1 मीटर बरोबर 100 सेमी. मग 12 मीटर बरोबर 1200 सेमी आणि वर आहेत 75 सेमी म्हणजे किती झाले? 1275 सेमी. तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय करणार? भागाकार करणार. 1275 सेमी भागिले 14 ठिकाणी कापली म्हणजे 15 तुकडे होणार, म्हणजे आपण करणार भागिले 15. तर 15 8 120. 127 मधून 120 गेले मित्रांनो, बाकी उरली 7, वरून घेतले 5 आणि 15 5 75. 75 मधून 75 गेले, बाकी उरले 0, भागाकाराला 75. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मित्रांनो? प्रत्येक तुकड्याची लांबी होणार आहे 85. म्हणजेच 85 या ठिकाणी काय असेल तर मित्रांनो 85 हे सेमी असणार आहे. मग आता 85 सेमी म्हणजे काय? 850 मिमी. 1 सेमी म्हणजे 10 मिलीमीटर. मग 85 सेमी म्हणजे 850 मिलीमीटर. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर 22 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.